नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 29 मार्च पासून देशातील 30 शहरांना जोडलं जाणार आहे। यापूर्वी विमानतळावरून 16 शहरांसाठी सेवा सुरू होती। उन्हाळी सुट्टीचं औचित्य साधत नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीनं याबाबतची घोषणा केली आहे। 29 मार्च ते 24 ऑक्टोबर पर्यंतचं वेळापत्रक कंपनीनं जाहीर केलंय। दिल्लीत दररोज 9 उड्डाणं, गोवा 7 उड्डाणं, बंगळुरू 6 आणि कोची 5 इथे सर्वाधिक विमान फेऱ्यांचं नियोजन आहे। तर इंडिगो, आकाशा एअर, एअर इंडिया एक्सप्रेस या 3 कंपन्या अतिरिक्त विमान उड्डाणं चालवणार आहेत। पंजाब एक्सप्रेसच्या समोर अज्ञात व्यक्ती आल्यानं अपघात घडलाय। अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। पंजाब एक्सप्रेसच्या इंजिन खाली व्यक्ती अडकल्यानं त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले। तर आंबिवली ते टिटवाळा दरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना हा अपघात झाला। मुंबईकडून पंजाबला जाणाऱ्या पंजाब एक्सप्रेसच्या समोर अज्ञात व्यक्ती आल्यानं हा अपघात घडलेला आहे। होर्मुझमधून जाण्यासाठी इराणकडून शुल्क आकारणी आहे। सरचिटणीस जासेम मोहम्मद अल बुदैवी यांनी वक्तव्य केलंय। होर्मुझमधून जाण्यासाठी इराणकडून शुल्क आकारलं जातं। होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्यासाठी इराण शुल्क आकारत असल्याचं हे वक्तव्य आखाती सहकार्य मंडळाचे सरचिटणीस जासेम मोहम्मद अल बुदैवी यांनी केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।